निवडणूक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन उभा आहे आणि ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून या संविधान वाचवण्याच्या लढ्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। आज जर खऱ्या अर्थाने समाज आणि समूह जागा झाला नाही तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव झाल्यावरती जर खऱ्या अर्थाने या देशात एक संविधान वाचवण्याची चळवळ सुरू झाली। या 10 वर्षापूर्वी रोहित या मुलांनी आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जाग केलं की हा जो काही देशामध्ये या सत्तेचा उदय झालेला आहे ती सत्ता संविधान बदलण्यासाठी आलेली आहे। 10 वर्षापूर्वी एका दलित स्कॉलरने आत्महत्या केली होती। आज सगळ्यांना संविधान बचावच्या अजेंडावरती लढावं लागतंय। आज किती सांगत असले की आम्ही संविधान बदलण्यासाठी आलेलो नाही, पण यांचे मनसुबे या ठिकाणी छुपे राहिलेले नाहीत। जेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या 400 पारच्या नाऱ्याला विरोध करायला सुरू झालं तेव्हा यांचा 400 पारचा नारा बंद झाला, पण संविधान बदलण्याचा अजेंडा यांचा संपलेला नाही हे असणारं मी या माध्यमातून जाहीर करतोय। यांचा अजेंडा आजचा नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान बनवत असताना इथले सरसंघचालक त्यावेळचे गोळवळकर ठिगळांनी शिवलेली गोदडी म्हणून त्या संविधानाला हिनवलेलं आपल्याला विसरून चालता येत नाही। आज नरेंद्र मोदी म्हणतात की खुद बाबासाहेब असते तरी संविधान बदलता आलं नसतं। अरे बाबा, जर बाबासाहेब असते तर तू पंतप्रधानच झाला नसतास। आम्ही या ठिकाणी जे उभे ते समग्र दलित आदिवासी मुस्लिम बहुजन बांधवांना आव्हान करायला आलोय की जर का आज आपण या निवडणुकीकडे आंदोलन म्हणून जर बघितलं नाही तर संविधान उद्ध्वस्त होऊन गुलामी आल्याशिवाय राहणार नाही। मला सार्थ अभिमान आहे की शरदचंद्र पवार साहेब बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी लढतायत आणि म्हणून आपण त्यांना साथ दिली पाहिजे। काय दिलं यांनी? नाटक करायचे, नौटंकी करायची, खोटं बोलायचं। आम्ही राशन दिलं, आम्ही अमुक दिलं, आम्ही टमुक दिलं। त्या केरळामध्ये मधुकुंडाम नावाचा एक आदिवासी समूहाचा 2 किलोचं या ठिकाणी तांदूळ चोरला म्हणून मारला। उत्तर प्रदेशला मनीषा वाल्मिकीची हत्या झाली हाथरसला। या श्रीरामपूरला या विकेंडच्या हरेगावला 3 दलित तरुणांना उलट टांगून मारलं, त्यांच्यावर थुकले, लघवी केली। दलितांचं अस्तित्व धोक्यात आणलं, मुस्लिमांना दिसल तिथं मारण्याचं काम केलं। हे असणारे दलित आदिवासी मुस्लिमांचे होऊ शकत नाही। देश आणि आपलं अस्तित्व वाचवायचं असेल आता इंडिया आघाडी शिवाय पर्याय नाही। ही खूनगाठ आपण सर्वांनी बांधली पाहिजे। आणि म्हणून मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगतो, भटकते आत्मा घाबरल्याचं लक्षण आहे। नरेंद्र दाभोळकर असते तर अंधश्रद्धा निर्मूलनच्या कायद्याखाली नरेंद्र मोदीला जेलमध्ये टाकलं असतं। भटकती आत्मा भूताख्याता बोलतोय पुण्यात। अरे पुण्यात शैक्षणिक केंद्र आहे, सावित्रीबाई फुलेंचं केंद्र आहे, विज्ञानाचं केंद्र, आणि तिथं अंधश्रद्धाचं भाषण सुरू आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, ज्या महात्मा फुलेंचे विचार, ज्या राजर्षी शाहू महाराजांचे विचार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब घेऊन जातात, त्यांना भटकती आत्मा मानणाऱ्याला गाडून टाकण्याचं काम करा असं आव्हान या महाराष्ट्रातून मी तुम्हाला करतोय। काही म्हणायला बसलेत, उद्या मी तर म्हणतो हे जर 4 जूनला निकाल आला आणि यांचं सरकार जर पडलं
तर मी तुम्हाला सांगतो, हे असं म्हणायला बसलंय कोरोनात जे मेले त्यांच्या भूतानी मला पाडलं. हे काय म्हणेल भरोसा नाही. हे रसायन लय वेगळंय आणि आता ते घाबरलेलं अशी स्थिती आहे. आणि म्हणून मित्रांनो, आदिवासींचा अवमान, आदिवासी राष्ट्रपती मुर्मूला संविधानाच्या असणाऱ्या त्या नव्या संसदेत स्थापना दिवशी बोलवलं नाही, परंतु त्यांनी स्वतःचा फॉर्म भरायला त्यांना बोलवला. पहा घडी, निलेश लंके यांचा विजय निश्चित आहे. निलेश लंके या ढाण्या वाघाचा विजय निश्चित आहे. दलित इकडं, दलित तिकडं, मुस्लिम इकडं तिकडं काही नाही. या फाकड्याची ताकद मोठी आहे. निलेश लंकेंच्या पाठीशी ठामपणे उभा केलेली आहे. विजय या ठिकाणी निश्चित आहे हे जाहीर करतोय. काल नरेंद्र मोदींच्या सभेत सुजय विखेंना बघितलं. दाढी केलेली नाही, करतेत का नाही माहित नाही, नुसते फिके पडलेत. आणि म्हणून आमचे कवी तिकडे गेलेत. मी म्हणलं मी पण एक कवी करतो. सुजय विखे पडलेत फिके, निवडून येणार निलेश लंके, हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो. आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी, मानवता वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी, सामाजिक न्याय वाचवण्यासाठी, दलित, आदिवासी, मुस्लिमांचं, बहुजनांचं अस्तित्व वाचवण्यासाठी तुतारीला मतदान करा आणि निलेश लंकेंना संसदेत पाठवा असं जाहीर आवाहन करतो. मला विश्वास आहे की निलेश लंके या ठिकाणी समाजाचे प्रश्न मांडणारा एक लढवय्या योद्धा आहे आणि त्यांच्या पाठीशी आपण ठाम राहिलं पाहिजे असं आव्हान या माध्यमातून करतो. बरंच काही बोलायचं होतं. आरक्षणावर काल अंबाजोगाईत मोदींनी भाषण केलं. 100 रुपयाची फीस आम्ही भरायचो, आता 1000 रुपये घेते तरी आरक्षण कुठे कळत नाही. थेट सचिव भरती आणली आणि कंसामध्ये लिहिलं थेट केंद्रात सचिव होणार, पण मागासवर्गीयांची जागा भरणार नाही. हे थेट सचिव भरायला लागले आणि आरक्षणाच्या गप्पा मारायला लागलेत अशी स्थिती आहे. हे शोषणकारी, हुकुमशाही आणि अराजकतेकडे निघालेली व्यवस्था संपवा असं आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम.